पण आलेला आहोत स्विमिंग पूल पशी. आता थंडी तर खूप आहे, तरी पण ह्यांना स्विमिंग करायची. पण स्विमिंग झालीच पाहिजे. आपल्या तिघात दिदी आपल्याला आहेत. रेस बघूया. 1 2 3 स्टार्ट. दादा तरंग हुआ पांडा. आमच्या पांडा तर काय लागलाय पाण्यात. मागं डॅडे जेवण का येतोय का? द ऍक्ट ऑफ काइंडनेस. थांब देतो त्याला. दुसरं आलं आलाय इकडून दुसरं. घेऊन जा बाळा. खा दमा ना खा. हे छान वाटतंय का? आता मी रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही नेक्स्ट आता फिरणार आहोत गाईड ते घेऊन. डे 2 इन महाबळेश्वर. आणि आज तर जास्त आपला आज डे 2 आहे. एक्सप्लोर करायचं. आज आपण स्टार्टिंगच आम्ही स्विमिंग पासून केली. येस, सातारकर असाल तर स्टे ट्यून्ड आणि सगळं बघा. खूप तुम्हाला पण मज्जा येईल. एन्जॉय करा. थँक्यू. परंतु त्याला इंग्रज लोकांनी शोधून काढलेलं 1828 मध्ये. त्या इंग्रजाचं नाव होतं सर जॉन माल्कम. मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर होता. त्यांनी नवीनवाल्या महाबळेश्वरची निर्मिती केली. मग आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्या बाजारपेठेमध्ये त्यांनी एक चर्च बनवलं 1831 मध्ये. तर चर्च बनवण्यासाठी त्यांना कारागीर गौंडी वगैरे पाहतं ना, तर त्यांनी काय केलं तर चीनी नेपाळी कैदी ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती ना, असे चीनी नेपाळी कैदी आपल्या भारतीय कैद्यांना आणलं जंगलामध्ये. कारण आपल्या भारतीय कैद्यांना आणलं असताना जंगलामध्ये सोडून दिलं असतं आणि ते कुठं पळून गेले असतं आपण कोणालाच ओळखू शकत नाही. आपले भारतीय लोकांचे चेहरे मिळतेच होते, पण तो चीनी नेपाळी कुठं पळून गेले की त्यांच्या चेहऱ्यावर ओळखायचं, पुन्हा त्यांना कामावर रुजू करायचं. त्यासाठी चीनी नेपाळी कैदी हेल्थ सोनिटेम म्हणजे आरोग्यधाम. आरोग्यधाम का तर इंग्रजांच्या राज्यामध्ये कुठलाही मनुष्य आजारी असू दे, टीबीचा पेशंट जरी असला ते महाबळेश्वरच्या क्लायमेटमध्ये आणला तर बिना दवा पाण्याचे बिलकुल तंदुरुस्त व्हायचा. कारण काय होतं तर इंग्रजांच्या राज्यामध्ये महाबळेश्वरचं जे टेम्परेचर होतं मे महिन्यातलं 12 ते 13 डिग्री, परंतु आता तसं काय राहिलं नाही. आता 30-32 वर पोचतं आहे ते. नंतर मग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाबळेश्वरचं नाव होतं रडतोंडीचा डोंगर. रडतोंडीचा डोंगर काय म्हणायचे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हत्ती घोडे वगैरे महाराजांचे चालायचे ना, तर हत्ती घोडे चालायचे. तर महाबळेश्वरचा डोंगर चढता चढता अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे, कारण ते बोलू शकत नाही म्हणून त्यांनी नाव ठेवलं तर रडतोंडीचा डोंगर. मग इकडे आपल्याला नोव्हेंबरपासून मे पर्यंत इकडे 4 फ्रूट खायला मिळतात. स्ट्रॉबेरी, रॉसबेरी, गुजबेरी आणि मलबेरी. वेलकम टू महाबळेश्वर. This is the real nature. येस, Only can be seen in महाबळेश्वर. खूप मस्त असे. आणि ती आहे कृष्णा नदी. बघा असं निसर्ग. आता आम्ही आमच्या फर्स्ट स्पॉट वर आलेलो. आता खूप काही एक्सप्लोर करणार. काय काय आहे तुम्ही बघत जा. येस, ते बघ काय व्ह्यू आहे एकदम. तो इधर मधुमक्खी का हमला हो गया, तो इधर हिलने का मना है, इसलिए हम ऐसे चल रहे हैं. तू जा दीदी आगे, तेरा हो गया है. इधर देखो पीछे काटता है, बहुत काटेगा ये. समोरच्या डोंगरामध्ये मोठंसं असं स्विच आकारचं असतं म्हणून त्याला एलिफंट पॉइंट निडल हॉल. ह्याला पिक्चर मध्ये दाखवलंय. तुम्ही धमाल पिक्चर पाहिलं असेल ना संजय दत्तचं, ते समोरचं सुक्क झाड दिसतं ना, तो असं भिंत वगैरे काय सीन झालेलं आहे. हात न खाल फक्त. आणि हे समोर शिवाजी महाराजांचा अर्धवट राहिला किल्ला कमळगड आहे. कारण हे वायूला अफजल खान सैनिक आले ते तिथे अर्धवट ते चतुर्वर्षा म्हणून अर्धवट सोडलेलं आहे. कृष्णा नदी आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा जाते. आता हे जाताना तुम्हाला पाचगणीचा भाग लागेल. तर रस्त्यामध्ये इकडे पाणी असं सुकलंय ना, 2 महाबळेश्वरचं म्हणजे पंचगंगेचं, तर तिथून कृष्णा नदी निघलेली आहे. तर पहिली अशी कृष्णा नदी पहिला डॅम नव्हता ना, सगळं पाणी महाराष्ट्रात आपलं कर्नाटक व्हायचं. आपल्या महाराष्ट्राला पाणी थांबायचं नाही, भांडणं व्हायचं म्हणून सगळी जागा जागा डॅम आला. कृष्णाखोरे म्हणतात ना, कृष्णाखोऱ्याचं पहिलं बंधार आहे. 70-80 फूट खोली आहे.
लाल माती फक्त काळ्या काळ्या दगडाचं पिचिंग केलंय. पण ते ऑलरेडी एवढं सगळं जे मातीचं दिसतं ना एवढं सगळं पाणी ते समोर जे फ्रीज बसते बरीचच्यावर टाकी बनवून ना त्या टाकीवर बसून ते दारू प्यायला बसतात ना दोघं जण पाण्यामध्ये सुसाट करून मरून जातो महेश मांजरेकर गणपती. नंतर मग ते पक्क्या रस्त्यापर्यंत पाणी असतं 4 कांची मुले घेऊन पाण्यामध्ये दगड मारत असतो ना तो मेरा नसीब का पत्थर भी ते सीन झालं कृष्णा खोरे दोंबल कोडे डॅम. आपण इथे घेतलाय रॅसबेरी. येस रनियाचं पण फोटो घे. ॲस्थेटिक रास्पबेरी. जर हे आपल्याकडे आम्ही